कोल्हापुरात शेवभाजी कुठे मिळते का बघायला खूप फिरलो, पण कुठे मिळालं नाही. म्हणून काजू पावभाजीचा इन्स्टंट प्लॅन बनवला. उभ्या आयुष्यात मी कधीच टेस्ट न केलेली काजू पावभाजी कशी बनवतात आणि त्याची टेस्ट कशी आहे, चला बघूया. तयार पावभाजीला तव्यावर चापून चुपून क्रीमी करतात. तव्यावरचं म्युझिक ऐकत असताना तव्यावरचा सगळा माल आपलाच आहे असा माझा समज होता. काजू पावभाजी बरोबरच मित्राच्या नावानं पनीर पावभाजी पण ऑर्डर केली. 2 प्लेटा गच्च भरल्यावर मी तव्यावरच्या पनीरवर फोकस केलं. पनीरच्या ग्रुपला दम देऊन बाजूला केल्यावर तव्याच्या सेंटरवर काजूची कणी चरचरीत भाजून घेतली. तयारी पूर्ण झाल्यावर गरमागरम पनीर आणि काजू पावभाजीवर गार्निश करून पाव गरम करायला घेतलेत. एक तर पावभाजीचा वास, त्यात भूक पण चांगलीच लागलेली, त्यामुळे पटकन जाऊन टेबलवर बूट टेकवलं. पावभाजी टेबलवर आली तसं मित्राच्या पनीर पावभाजीवर टेस्ट बघायला म्हणून पहिला चान्स मारला. पनीर पावभाजीचा चांगला समाचार घेतल्यानंतर माझ्या काजू पावभाजीची प्लेट समोर घेतली. पावाचा मसाला लावलेला तुकडा काजू पावभाजीमध्ये गरगरीत कव्हर केला आणि झटक्यात फर्स्ट केला. पावभाजी खरंच खूप छान आहे, टेस्ट करण्यासारखी. तुम्ही जर टेस्ट केली नसेल तर नक्की ट्राय करा. पत्ता डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि कोल्हापूरमध्ये कुठे शेवभाजी मिळते हे जर तुम्हाला माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करायला विसरू नका.